नारायण राणे यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे। आताची महत्त्वाची बातमी, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधून कुणाला उमेदवारी मिळणार याची उत्कंठा सर्वांना लागून राहिलेली होती आणि आताच्या घडीची एक महत्त्वाची बातमी, नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे। रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधला जागेचा तिढा सुटलेला आहे। थोड्याच वेळापूर्वी उदय सामंत आणि किरण सामंत यांनी पत्रकार परिषद घेतली होती आणि आपण माघार घेत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं। नारायण राणेंच्या पाठीशी आम्ही उभं राहणार, त्यांच्यासाठी महायुतीच्या प्रचारामध्ये आम्ही जोरकसपणे उतरणार असल्याचं किरण सामंत आणि उदय सामंत यांनी म्हटलेलं होतं। आणि आताची महत्त्वाची बातमी, नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे। नारायण राणे यांनी आपला उमेदवारी अर्ज सुद्धा त्यांनी तर या संदर्भात बोलण्यासाठी खुद्द नारायण राणे आपल्याशी फोनच्या माध्यमातून जोडले गेलेले आहेत। नारायण राणेजी, आपल्याला उमेदवारी जाहीर झालेली आहे, काय आपली पहिली प्रतिक्रिया आणि भावना आहे? आताच मी टीव्हीवर पाहतोय, माझं नाव रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मला उमेदवारी माझी या मतदारसंघातून जाहीर झाले। मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, माननीय अमित शहाजी आणि माननीय देवेंद्र फडणवीस यांचा मी अतिशय ऋणी आहे, आभारी आहे। आणि मी उद्या 11 वाजता माझा फॉर्म रत्नागिरीला भरणार आहे। अगदी नारायण राणेजी, आपण पाहत होतो की यासाठी शिंदे गट सुद्धा आग्रही होता रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसाठी, मात्र आता थोड्याच वेळापूर्वी त्यांनी पत्रकार परिषद घेतली आहे। आपण उमेदवारी अर्ज भरणार नाही असं किरण सामंत यांनी सांगितलेलं आहे, उदय सामंत यांनी तशी माहिती दिली आहे आणि आता ते सुद्धा तुमचा जोरदार प्रचार करणार आहे त्यांनी स्पष्ट केलंय। त्या संदर्भात काय सांगाल? काय ना, आनंद आहे की जे उदय सामंत किरण सामंतनी प्रेस घेऊन ज्या प्रकारे ज्या भाषेत मला मदत म्हणा सपोर्ट करायचं ठरवलेलं आहे, मी स्वागत करतो, त्यांना धन्यवाद देतो। अगदी यापूर्वी सुद्धा किरण सामंत यांनी व्हॉट्सअप स्टेटस ठेवलेले होते आणि या जागेवर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या जागेवर त्यांनी आपला दावा सुद्धा केला होता, मात्र आता शेवटच्या क्षणी त्यांनी आपली माघार घेतलेली आहे। तर तुम्हाला उमेदवारीसाठी इतका वेळ का लागला? त्यासाठी काय वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू होती? हा विलंब जो लागलाय त्यामागचं नेमकं कारण काय? मला नो कॉमेंट्स, याच्यावर मला काय बोलायचं नाही। एवढं डिटेलमध्ये काय तुम्ही मला सांगितलं उमेदवारी मिळेल त्याच्यावर बोला, मला याच्यावर का डिले झाला काय झाला हा माझा विषय नाही आहे ना। अगदी नारायण राणेजी, आता तुमच्या समोर आव्हान असणार आहे ते विनायक राऊतांचं। 2 वेळा ते तिकडनं खासदार झालेले आहेत, त्यांची सुद्धा ताकद आहे, त्याकडे कसं बघता? कशा पद्धतीने त्यांना तुम्ही लढत देणार आहे? अहो, मी आव्हान वगैरे काय मानत नाही। त्या वेळेला ते निवडून आले तेव्हा भाजप माननीय मोदी साहेबांचा पाठिंबा असल्यामुळे निवडून आले, त्यामुळे आता तो प्रश्न नाहीये। मी वन साइड ही माझी निवडणूक होईल आणि मी प्रचंड मताधिक्याने निवडून येईल। अगदी धन्यवाद नारायण राणेजी आपण दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। तर आपण पाहतोय रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसाठी नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे। आताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, नारायण राणे यांना रत्नागिरी सिंधुदुर्गमधून उमेदवारी